हॅलो, नमस्कार. तंत्रमंत्रविद्या आत्ता जस्ट एक रील केलेली आहे. त्यामध्ये मी सांगितलं होतं की माझ्या चेहऱ्यावरती बरेचसे काळे डाग पडायचे अचानक. मला त्याचा काही अंदाजच येत नव्हता. मग मी एकदा असा एक अनुभव घेतला, म्हणजे मी सगळी ट्रीटमेंट वगैरे ती चांगली आयुर्वेदिक केली आणि माझा चेहरा अगदी पहिल्यासारखा म्हणजे व्यवस्थित झाला एकदम. म्हणजे कान आणि चेहरा सेम प्रमाणात झालं होतं. आणि त्यानंतर मी तो चेहरा घेऊन गावाला लग्नासाठी गेलेले होते. तिथल्या सगळ्या लोकांनी मला प्रश्न केला, काय गं, काय क्रीम लावली? तर म्हटलं, क्रीम कुठं काय लावली? त्यांच्यासमोर मी माझा चेहरा पूर्णपणे धुतला आणि दाखवलं, काय क्रीम लावलेली? म्हणले नाही. म्हणे तर छान झालं, एकदम छानचा चेहरा. काहीतरी म्हणे ट्रीटमेंट तू केली असेल, त्याशिवाय होऊच शकत नाही म्हटलं. म्हटलं काय नाही केलं, नेहमीप्रमाणे आपलं काहीतरी ते लावायचं आयुर्वेदिक, ते लावलं, बाकी काही नाही केलेलं. नाही, तू काहीतरी क्रीमच वापरली असेल. म्हणजे तू चेहरा एवढाच चांगला म्हणजे होऊच शकत नाही म्हटलं. अगं मी म्हटलं खरंच बाई. लग्नामध्ये मग त्याच काळामध्ये मी काय केलं, म्हणजे तिथे लग्नासाठी एक कालावधी होता आणि ते गोठा असतो, गोठ्यामध्ये आम्ही सगळ्याजणी मेकअपला बसलो. म्हटलं मला काही मेकअप वगैरे करायचं नाही. मला म्हणलं कसं माझी स्किन नाजूक आहे, त्यामुळे मग माझ्या चेहऱ्याला काही सूट होत नाही, मी काही करत नाही म्हटलं. मला फक्त लिपस्टिक आवडते, ती लावते मी. बाकी म्हटलं मला काही आवडत नाही म्हटलं. मी पावडरसुद्धा कधी लावली नाही. माझ्या वडिलांनी तर कधीच लावू दिली नव्हती मला. म्हणे त्या पावडरमुळे चेहरा काळा पडतो, काळा दिसतो म्हणे चेहरा. म्हटलं नाही, तेव्हापासून मी वापरतच नव्हते. फक्त मात्र मला लिपस्टिक आवडते म्हणून मी ते वापरते. ठीक आहे. तिथे मी बसलेली असताना बाहेरून म्हणजे आम्ही दोघीजणी माहिले की मेकअप करत होतो. बाहेरून कोंबडी आली, ती बरोबर माझ्या चेहऱ्यावर तिचा पंजा लागला आणि चेहऱ्याला थोडंसं खरचटलं आणि जरा थोडंसं ते आतमध्ये त्याचा पंजा लागल्यामुळे जरा रक्तप्रवाह सुरू झाला जरा. तो तेवढ्यापुरतं मी हे केलं. आणि तिची एक नखी माझ्या नाकावर पण लागलेली होती, तिथे पण जरा खरचटल्यासारखं झालं. बाकीचं कोणाला तिथे सगळेजण बसलेले, फक्त आम्ही दोघी माहिली की तिच्या डोक्याला मात्र लागलं होतं, मला माझ्या तोंडावरती. मग हा काय प्रकार आहे? बाकी कोणालाच लागलं नाही, माझ्या तिथं कोंबडी येऊन बसली.